पुढची महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच आहेत। आजची सुनावणी देखील लांबणीवर पडली आहे आणि पुढची सुनावणी आता शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार आहे। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नाही। निवडणुका होऊ द्या, पण त्या आमच्या आदेशांच्या अधीन असतील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। गरज पडली तर मोठ्या खंडपीठाची स्थापना करू असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 57 ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। पुढील सुनावणीपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार नाहीत असं आयोगाच्या वतीनं कोर्टामध्ये सांगण्यात आलं अशी देखील माहिती मिळते आहे। दरम्यान यावर वकिलांनी आणि याचिकाकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। या ओबीसीला 54% मिळालं पाहिजे, परंतु ते मिळाल्याच्या नंतर टिकेल का? टिकणं महत्त्वाचं आहे ना। आणि हे आरक्षण देऊन या आरक्षणाच्या भरोशावर जे सदस्य त्या ठिकाणी निवडून येतील त्या सदस्यांना उद्या त्यांचा 5 वर्षाचा टेन्युअर कंप्लीट करायला मिळेल का? आरक्षण कोणासाठी देतो आपण? लोकप्रतिनिधी ओबीसी मधून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी। पण त्यांचं प्रतिनिधित्व जर उद्या 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये किंवा 6 महिन्याच्या आतमध्ये जात असेल, जसं अगोदर 289 लोकांची सदस्य पद गेली, अशी जर परिस्थिती पुन्हा तयार झाली तर त्याला कोण जबाबदार राहील? ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून ही आमची या ठिकाणी याचिका दाखल केलेली। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे। मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो। मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-5, 6-6 वर्ष झाले प्रशासक आहेत। अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे, त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की निवडणुका लवकरात लवकर घ्यावा, हा जो लार्जर इश्यू आहे तो आपण डिसाईड करू। मात्र वर्केबल सोल्युशन याच्यात काय आहे हे पाहण्यासाठी आता शुक्रवारची सुनावणी आहे। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय म्हटले बघूया। आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो 18 पगड जाती 12 बोलतेदार वर्ग आहे या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता। पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे। जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ। भाट्या कमिशन जर तुम्ही लागू केलं त्याच्यावर निवडणूक घेतला तर या महाराष्ट्रातला ओबीसी वायपआउट होईल। आणि आम्ही यापूर्वी भाट्या कमिशनचा अहवाल जो आहे हा सदोष आहे आणि तो आम्हाला मुळीच मान्य नाही आहे। माझ्या मते की आता ह्या ज्या निवडणुका ज्या घटनेप्रमाणे एखादी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी कोर्टाला सुद्धा थांबवता येत नाही अशा घटनेप्रमाणे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळं ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या निवडणुका घ्याव्याच लागल्या असं मला वाटतंय। पण ज्या निवडणुका नोटिफाय व्हायच्या आहेत म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या निवडणुका अजून नोटिफाय व्हायच्या आहेत, त्या निवडणुकामार्फत जो काय निर्णय सुप्रीम कोर्टचा होईल त्याच्याप्रमाणे त्या निवडणुका होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।